आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं? काय चाललंय तुमचं? बाबांना एवढं मानाने वर बोलवलंय आणि तुम्ही हसताय काय? आता काय यात त्यांचीच चूक आहे असं वाटतं तुम्हाला? आहेच, त्यांची चूक आहे। त्यांना असं वाटतंय की त्यांना मान मिळतोय, पण प्रत्यक्षात त्यांचा तो राजकारणी मित्र त्यांच्या त्या साधेपणाचा फायदा उचलतोय पुढच्या निवडणुकीसाठी। तुम्हाला ना सगळ्यात स्वार्थच दिसतो। तुम्ही उद्या म्हणाल पूर्वी आणि सिद्धूचं लग्न हेही एक स्वार्थपोटीच केलेलं लग्न आहे म्हणून। हे स्वार्थपोटी केलेलंच लग्न आहे, राजकारण्यांचे थेर आहे ती। अरे बघत नाही, युतीचा प्रोग्राम हा एवढ्या मोठ्या 5 स्टार हॉलमध्ये घेतलाय, लग्नाची अनाउन्समेंट इथे करणार आहेत, याला केवढा खर्च झालाय, केवढा पैसा ओतलाय त्यांनी। हा तर निवडणुका झाल्या ना की हा सगळा खर्च, त्या सिद्धूच्या लग्नाचा खर्च, या सभेचा खर्च सगळे ते आपल्या खिशातून काढणार। हे मला ना जिथे तिथे पैसाच दिसतो। दिसायलाच हवा, सगळ्यांना दिसायला हवा। तुमच्यासारखा आंधळे राहून काय उपयोग नाही। मला दिसतोय म्हणून बरं आहे, आणि सगळे पैशांवरच जगतात, शेवटी सगळं येऊन पैशावर अडतंय, लक्षात ठेव। मला सांगा, तुमच्याकडे जर एवढा पैसा असता तर तुम्ही केला असतं का खरंच एवढा खर्च? कशाला एवढा फुटकळ खर्च करायचा, काही पण आपला खर्च करायचा। तुम्ही पण ना तुमच्याशी ना न बोललेलंच बरं। पुढे बघा, मी सुरू केलं, कशाला बोलतेस? बरं तर राहू द्या, पुढे बघा आता। मी माननीय श्री संपतराव गाडे पाटील आणि माननीय श्री गुणाजीराव भालेराव या दोघांनाही विनंती करतो की त्यांनी शाल श्रीफळ देऊन श्रीनिवास दळवी यांचा सत्कार करावा। नमस्कार, मी सुद्धा तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य नागरिक आहे, सासवडकर आहे, आणि आज इथे मी तुमचा प्रतिनिधी म्हणून बोलायला उभा आहे। सुरुवातीलाच मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की राजकारणाशी माझा काहीही म्हणजे अगदी दुरान्वयही संबंध नाहीये, पण या देशाचा नागरिक म्हणून तुम्हा सगळ्यांप्रमाणे मतदानाचा हक्क मात्र माझ्या हातात आहे। आपल्या नेत्यांकडनं आपल्या सर्वसामान्य लोकांच्या काही माफक अपेक्षा असतात। हो विश्वास सर, हो तुमचा शर्ट कधीच चुकला। आणि सर मी तुम्हाला ना प्रेक्षकांमध्ये शोधतोय कधीपासून, आणि तुम्ही इथे आहात। आत बसायचं ना सर। थँक्यू शर्ट बद्दल। ते काय आहे, एक जण ओळखीचे भेटले तर मग त्यांच्याशी बोलत बसलो। अच्छा बरं, मग आता आज चला। अहो सभा कधीच सुरू झाली आहे। नाही तुम्ही व्हा पुढे, मी येतो ना। अहो असं काय करताय, चला तुम्ही या 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 आलो या या इकडे बसा, निवांत बसा। हो तुमची खास व्यवस्था नाही केली ना तर दिग्विजयराव नाराज होतील। मी येतो। थँक्यू। काय करू, बोलू का या दिग्विजय देशमुखांच्या मुलाशी? याने आमच्या मीटिंग नंतर मला काहीच अपडेट केलं नाही। आय मस्ट टेक अ चान्स। हा चांगला चान्स आहे याच्याशी बोलायचा। बाहेरच्या बाहेर बोलता येईल आणि जानूही बाबांचं भाषण सोडून बाहेर येणार नाही। जानू
एक इम्पॉर्टंट कॉल आहे, मला अटेंड करावं लागेल. मी 2 मिनिटात आलो. हा जयंत नक्की का गेला असेल मॅडच्या मागे? त्याला कळलं असेल का मॅड म्हणजे कोण आहेत ते? आपल्या प्रभागात पाण्याची विजेची गैरसोय होऊ नये, सार्वजनिक व्यवस्था व्यवस्थित असावी, गुन्हेगारी वाढू नये किंवा आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, या अशा माफक अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या असतात. आपल्या प्रभागाचे नेते गुणाजीराव यांनी आजवर आपल्या प्रत्येक लहान मोठ्या गरजेची काळजी घेतलेली आहे आणि म्हणूनच आपण प्रत्येक वेळेस गुणाजीरावांनाच भरघोस मतांनी निवडून देतो. आणि आज गुणाजीरावांनी मैत्रीचा हात आपल्या संपतरावांपुढे केलेला आहे. संपतरावांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. नक्की काय चालू असेल बाहेर? मॅड आणि जयंत माझ्याच बद्दल बोलत असतील का? मिस्टर देशमुख, हाय. सॉरी मी असंच तुमच्या मागे उभं राहिलो. पण मी मगाशी तुम्हाला सभेमध्ये पाहिलं होतं. वेल, ही ती जागा नाही आहे त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्याची, पण व्हॉट हॅपन त्या मीटिंग नंतर आपलं बोलणंच नाही झालं. हो सॉरी, ॲक्च्युली ना मी पण एका वेगळ्या कामात होतो, त्यामुळे आय कुडंट गेट बॅक टू यू. इट्स ओके, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. पण मला असं वाटतं की आपल्याला हा प्रोजेक्ट थोडा स्पीडअप करायला हवा, नाहीतर ती लँड आपल्या हातातून निघून जाईल. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. मी मागे पण मीटिंगमध्ये बोललो होतो आणि त्याआधी तुमच्या बाबांनाही सांगितलं होतं की फॅमिली ट्री शिवाय पुढे जाणं थोडंसं डिफिकल्ट आहे. मला कळलं की तुमची एक आत्या आहे. आत्या आहे, पण काय? संपतरावांची राजकीय कारकीर्द आपल्या सासवडकरांच्या चांगल्याच परिचयाची आणि आज गुणाजीराव आणि संपतराव हे दोघं एकत्र येत आहेत. त्यामुळे आपल्या समस्या किंवा आपल्या मागण्या घेऊन आता आपल्याला 2 पार्ट्यांकडे नाही तर एकाच पार्टीकडे जावं लागणार आहे. कारण आता यापुढे एकछत्री अंमल असणार आहे एकाच पार्टीचा. आणि जर आपल्या प्रभागातले नेते गुणाजीरावांसारखे देशाच्या राजकारणात सक्रिय असतील तर गावचा विकास सुद्धा झपाट्यानं होऊ शकेल. मला कल्पना आहे इतकी वर्ष आपण सगळेच एकाच नेत्यावर विश्वास टाकलेला आहे आणि आता अचानक नेता बदलतोय म्हटल्यावर सगळ्यांच्याच मनात थोडासा संभ्रम निर्माण होणं हे साहजिक आहे. त्याच्यावर अचानक विश्वास कसा टाकायचा असाही प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो. पण संपतरावांना मी गेली अनेक वर्ष ओळखतोय आणि आता गुणाजीरावच संपतरावांवर विश्वास टाकतात म्हटल्यावर मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी संपतरावांना साथ द्यायला काही हरकत नाहीये. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मी मनापासून विनंती करतो की या युतीला आपण सगळे पाठिंबा देऊया. लक्ष्मी निवास